नमस्कार, मी यामिनी दळवी. दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सगळ्यात मोठी बातमी, कारण एमपीएससीच्या परीक्षा आता ठरल्याप्रमाणेच होणार आहेत. पूर परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केलेली होती. रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या एमपीएससीकडून मार्गदर्शक सूचना सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. एमपीएससीने वेळापत्रक, परीक्षा नियोजनाचे तपशील या परिपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलेले आहेत. आयोगाने काढलेल्या परिपत्रकाच्या नुसार तुर्तास तरी या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्याची कुठलीही चिन्ह दिसून येत नाहीयेत. त्यामुळे या परीक्षा ठरलेल्या वेळेमध्येच होणार आहेत. या परिपत्रकामध्ये आयोगाने परीक्षांच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना सुद्धा विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. मंदार, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे 28 तारखेला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून, खास करून मराठवाड्यातल्या काही विद्यार्थ्यांकडून, विदर्भातल्या काही विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र ही परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होईल हे आता एमपीएससीने काढलेल्या या मार्गदर्शक सूचनांवरून स्पष्ट झालंय. या सूचना 25 तारखेला प्रसारित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये 28 तारखेला परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी काय काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या कोणत्या सूचनांचं पालन करायचं आहे याबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेनुसारच ही परीक्षा होईल हे स्पष्ट झालंय. धन्यवाद मंदार माहितीसाठी. पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघूयात.